नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेंद्र तुमचे टेक्निक सर्कल चॅनलवरती स्वागत करतो. पोलीस भरती 2020 या संबंधित जी एम-टी-एस या पदासाठी घेण्यात येणारी एक्झाम ही चालू आहे व मागील दिवसामध्ये व शिफ्टमध्ये ज्या पद्धतीने प्रश्न विचारलेले आहे, त्या प्रश्नांचे योग्य पद्धतीने विश्लेषण या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. ज्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा एम-टी-एस या पदांसाठीची परीक्षा झालेली नाहीत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर होणार आहेत व ज्या विद्यार्थी पोस्टमन व मेलगार्ड या पदांसाठी एक्झामची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा लेक्चर अतिशय महत्त्वाचा लेक्चर होणार आहे. कारण या लेक्चरमध्ये आपण आलेले एक्झाममध्ये प्रश्न व त्या प्रश्नांचे कशा पद्धतीने विश्लेषण करायचे व प्रश्न पुढच्या शिफ्टमध्ये कोणत्या पद्धतीने विचारला जाईल, याचे आकलन व विश्लेषण आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व तुमच्या विद्यार्थी मित्रांनासुद्धा सबस्क्राईब करण्यासाठी सांगा व त्यांनाही शेअर करा, जेणेकरून या लेक्चरचा त्यांनासुद्धा नक्कीच फायदा होईल. व हे जे ॲनालिसिसचे व्हिडिओ आहेत, हे व्हिडिओ फक्त या एक्झामसाठीच तुम्हाला उपयोगी पडणार नाही, तर भविष्यामधील ज्या एक्झाम येणार आहेत, त्या एक्झामचा बेस्ट पद्धतीने कशा पद्धतीने अभ्यास करायचा, कोणत्या पद्धतीने, कोणत्या डायरेक्शनमध्ये अभ्यास करायचा, याचं तुम्हाला नक्कीच आकलन या व्हिडिओमध्ये होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपण घटकनिहाय प्रश्नांचे विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे आजचा घटक आपण हा भूगोल घेतलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांचे एक्झाम झालेले आहेत व जे प्रिपरेशन पुढच्या एक्झामसाठी करणार आहेत, मेलगार्ड किंवा पोस्टमन, त्यांनी झालेले प्रश्न मला सेंड करा. त्या पद्धतीने त्या प्रश्नांच्या विश्लेषणीत मी पुढचे व्हिडिओ तुम्हाला बनवेल. तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. बघा, पहिला जो प्रश्न आलेला आहे एका शिफ्टमध्ये, तो या पद्धतीचा आलेला आहे की भारतामध्ये सर्वात लवकर सूर्योदय हे कोणत्या राज्यामध्ये होतो? तर आता याचे योग्य उत्तर काय आहे? अरुणाचल प्रदेश. आता अरुणाचल प्रदेश हे योग्य उत्तर या शिफ्टसाठी झाले, पण पुढच्या शिफ्टसाठी कोणत्या पद्धतीने आपण कोणत्या अँगलने विचार करायला पाहिजे? तर कुठले फॅक्ट महत्त्वाचे आहेत बघा. अरुणाचल प्रदेश हे भारताच्या पूर्व दिशेस आहे व आपल्या सर्वांना माहीत आहे की सूर्य हा पूर्व दिशेने उगवतो. त्यामुळे अरुणाचल प्रदेशमध्ये सूर्याची पहिली किरणे पोचतील. त्यामुळे अरुणाचल प्रदेश हे सर्वात सूर्योदय होणारे राज्य आहे. आता बघा, जर मग हे राज्य अरुणाचल प्रदेश आहे, तर जगामध्ये कुठला देश हा अ, पहिल्यांदा कोणत्या देशामध्ये सूर्याची किरणे पोचतील, हा सुद्धा फॅक्ट विचारला जाऊ शकतो किंवा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तुमचं हे उत्तर काय असेल? जपान या देशामध्ये सूर्याची पहिली किरणे पडतात. त्यामुळे जपानला काय म्हणतो आपण? तर सर्वांना माहीत आहे. ठीक आहे. तर मग आपला काय आहे, अरुणाचल प्रदेशच्या बाबतीत आपण काय सांगणार? जर अरुणाचल प्रदेश हे भारताच्या पूर्वेकडील राज्य आहे, तर पश्चिमेकडील कुठलं राज्य आहे? तर गुजरात राज्य आहे. मग अरुणाचल प्रदेश हे पूर्वेकडील आहे, तर त्यांचा कुठला भाग अरुणाचल प्रदेशमधला हा पूर्वेकडला आहे व पश्चिममधला जर गुजरात असेल, तर गुजरात या राज्यामधला कुठला भाग पश्चिमेकडील आहे? ही सुद्धा माहिती तुम्हाला प्रश्न पुढच्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो, जो की मी तुम्हाला इथे दिलेला आहे. जर तुम्हाला याचं योग्य एक्सप्लेनेशन हवं असेल, तर याची पी-डी-एफसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा टेलिग्रामला सुद्धा देईल. तर तुम्ही नोटबुक घ्या आणि हे सर्व फॅक्ट तुम्ही नोट डाउन करून घ्या. कारण हे फॅक्ट असेच फॅक्ट आहेत, की जे मागील 3-4 शिफ्टमध्ये विचारले आहेत व जे विचारले नाही ते 100% पुढच्या शिफ्टमध्ये विचारले जातील, याची मी तुम्हाला शाश्वती देतो. व्हिडिओ हा खूप लेंदी होईल, त्यामुळे मी शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तुम्ही हे व्हिडिओ पॉज करा व जे फॅक्ट मी इथे डिक्टेट केले नाहीत, ते फॅक्ट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाउन करा. कारण जास्त लेंदी होईल, त्यामुळे मी पूर्ण फॅक्ट एक्सप्लेन केलेले नाहीत, पण जे महत्त्वाचे वाटतायत ते मी एक्सप्लेन केलेले आहेत. बघा, मग याच्यावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात येते, की पश्चिमेकडील कोणता भाग आहे आणि पूर्वेकडील कोणता भाग आहे, ह्या भागांची नावे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. तर ते कुठले मी तुम्हाला सांगितलेत बघा, की पश्चिमेकडील घोआर मोठा हा गुजरातमधला भाग पश्चिमेकडील आहेत व पूर्वेकडील कितूब हा अरुणाचल प्रदेशमधील पूर्वेकडील भाग आहे. आता या 2 भागामधला रेखावृत्त किती आहे? तर 29 डिग्री रेखावृत्ताचा फरक या पश्चिम आणि पूर्व भागामधील आहे. आता हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, की एका रेखावृत्ताचा फरक किती
वेळेमध्ये होतो. तर तुम्हाला एवढी गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. रेखावृत्त हा वेळेशी संदर्भित आहेत व अक्षवृत्त हा काय आहे, लोकेशन, स्थानाबद्दल माहिती आपल्याला देतो. तर जर तुम्ही बघितलं तर 116 मिनिटे जवळ-जवळ या 2 भागामधला फरक होतो. आता याच्यावरून अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे, की भारताचे स्थान व विस्तार ही गोष्ट सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकतो. तर भारताचं स्थान हे पृथ्वीवर कुठं आहे, तर उत्तर-पूर्व गोलार्धामध्ये भारताचं स्थान आहे. आता हे भारताचं स्थान आहे, तर अक्षवृत्ती व रेखावृत्तीय स्थान भारताचं काय आहे? तर हे सुद्धा मी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि ते बघा. पुढचा प्रश्न अशा पद्धतीने सुद्धा विचारला गेलेला आहे, की भारतामध्ये किती राज्यामधून कर्कवृत्त हे गेलेलं आहे? तर पहिली गोष्ट कर्कवृत्तचं किती डिग्री अक्षवृत्त आहे, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ते किती ते 23.5 डिग्री जो एक अक्षवृत्त जातो, तो भारताच्या मध्यामधून जातो. तर ते त्याची फॅक्टची व्हॅल्यू 23.5 डिग्री आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. व भारताच्या किती राज्यामधून जातं रेखावृत्त? तर ते रेखावृत्त भारताच्या 8 राज्यामधून जातं. तर त्या 8 राज्यांची नावे कुठले-कुठले आहेत, तर मी तुम्हाला ते 8 दिलेले आहे. मी डिक्टेट करणार नाही. व्हिडिओ पॉज करा व तुम्हीच बघा. व जर हे असं असेल, तर भारताची जी प्रमाण वेळ आहे, ती कोणत्या भागामधून घेतलेली आहे, तर उत्तर प्रदेशमधल्या जो मिर्झापूर हा भाग आहे, त्या भागामधून जे जाणारं रेखावृत्त आहे, जे रेखावृत्त इथे तुम्ही दिलेलं आहे 82 डिग्री या रेखावृत्तावरून भारतासाठी एकच प्रमाण वेळ घेतली जाते, जी की या रेखावृत्तावरून आहे. जी ग्रीनविच मीन टाईम जो 0 डिग्री रेखावृत्त समजला जातो, तर त्याच्यापासून 5.5 तास भारताची वेळ ही पुढे आहे. कारण भारत हा ब्रिटनपेक्षा काय आहे, भारत पूर्वेकडे आहे. त्यामुळे हे फॅक्ट मी तुम्हाला सगळे दिलेले आहेत. बघा, आता आपण काय करूया, याच्यावर जास्त न डिस्कस करता पुढचा प्रश्न बघूया कशा पद्धतीने आलेले आहेत. ज्यांना हा व्हिडिओ समजत नसेल त्यांनी पॉज करा आणि ते फॅक्ट बघा आणि ते फॅक्ट केले तरी तुमचा पेपर व्यवस्थितरित्या कव्हर होईल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. पुढचा प्रश्न बघा कसा आलेला आहे. भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? आता सगळ्यांना उत्तर माहीत आहे, की कृष्णा ही या नदीची भीमा नदी ही सर्वात मोठी उपनदी आहे. तर कृष्णा नदीबद्दलची फॅक्ट, भीमा नदीबद्दलची फॅक्ट व इतर ज्या नद्या आहेत, त्या इतर नद्यांचे सुद्धा फॅक्ट मी दिलेले आहे. म्हणजे कुठे उगम पावते, तिची लांबी किती आहे, भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे व त्याच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत, हे फॅक्ट मी इथे तुम्हाला दिलेले आहेत. याच्यातले काही फॅक्ट विचारले सुद्धा गेलेले आहेत. म्हणजे गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे, कोणत्या भागात झालेला आहे, नर्मदा नदीचे उगम स्थान कुठे आहे, नर्मदा नदीची लांबी कोणती आहे, नर्मदा नदी कोणत्या दिशेने वाहते, म्हणजे पश्चिमेकडे वाहते व अरबी समुद्राला मिळते व कोणत्या नद्या ज्या आहेत त्या बंगालच्या उपसागरला जाऊन मिळतात. हे फॅक्ट मी सगळे इथे खाली दिलेले आहेत. हे फॅक्टच तुम्हाला करायचे आहेत व हे फॅक्ट मागील शिफ्टमध्ये आलेले आहेत. जर तुम्हाला चेक करायचं असेल, तर तुम्ही मागील शिफ्टमध्ये विचारलेले प्रश्नसुद्धा बघू शकता. बघा याच्यामध्ये काही जे प्रश्न विचारले आहेत, गोदावरी नदीचे विचारलेले आहे. त्यानंतर गोदावरी नदीची उपनद्या विचारलेल्या आहेत. कावेरी नदी कुठून वाहते व कुठे तिचा उगम होतोय, हा सुद्धा फॅक्ट विचारला गेलेला आहे मागील शिफ्टमध्ये. व कावेरी नदी ही कोणत्या 2 राज्यामध्ये वाहते, तर कर्नाटक व तामिळनाडूमध्ये वाहते व त्यांच्या पाण्याबद्दलचा वाद हा या 2 राज्यामध्येच चाललेला आहे. हे सुद्धा फॅक्ट विचारले आहेत. बघा पुढची तापी नदीचं उगमस्थान विचारलं जाऊ शकतं. जर विचारलं नसेल तर यमुना नदीची जी उपनदी केन नदी आहे याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे बाकीच्या ज्या नद्या, उपनद्या आहेत त्यांचं सुद्धा मी विश्लेषण दिलेलं आहे. त्यामुळे अतिशय सुंदर अशा पद्धतीने मी विश्लेषण केलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम झाल्या नाहीत त्यांच्याकडे नक्कीच तुम्ही पाठवा, कारण त्यांना याचा फायदा होईल. ठीक आहे. बघा आता पुढचा प्रश्न कोणत्या पद्धतीने आलेला आहे. पूर्व घाट व पश्चिम घाट हे कोणत्या पर्वत रांगेत एकत्रित येतात? आता पर्वत रांग विचारले आहे त्यामुळे तुम्ही सांगू शकता याचं उत्तर, तर निलगिरी पर्वत रांगेमध्ये एकत्र येतात. तर कोणत्या पर्वत हा त्यांच्यामध्ये आहे असं जर विचारलं तर बिलगिरी पर्वत हा पश्चिम घाट व पूर्व घाट याच्यामध्ये आहे. आता पश्चिम घाट आणि पूर्व घाट यांच्याबद्दलचे फॅक्ट मी तुम्हाला सांगेल, की पश्चिम घाट हा अतिशय उंच आहे, जो की पूर्व घाटाच्या कंपेअरमध्ये पूर्व घाट हा तुटक रांगेचा असून पश्चिम घाट हा सरळ रांगेचा आहे. पश्चिम घाट जर तुम्ही बघितलं तर उत्तर सह्याद्री म्हणजे महाराष्ट्र जर कन्सिडर केला तर त्यामधलं सर्वोच्च शिखर कुठलं, तर कळसुबाई हे सर्वोच्च शिखर आहे. याची लांबी 1646 मीटर आहे व सह्याद्रीमधले जर दक्षिण सह्याद्री बघितला म्हणजे कर्नाटकचा जर भाग बघितला तर त्याच्यामध्ये सगळ्यात उंच कोणतं शिखर आहे, तर अण्णाईमुडी आहे. याचं
उंची किती आहे? 1646 मीटर. ही 2600 ऑलमोस्ट 2600 मीटर इतकी आहे. ह्याचं फॅक्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं निलगिरी पर्वत रांगेमधलं जे दोडो बेट्टा आहे, हे बघा तुम्ही. याचं काय वैशिष्ट्य आहे? महाराष्ट्रामधलं जर तुम्ही पुढे बघितलं तर सातपुडा पर्वत रांग बघितलं, त्यामध्ये अस्तंभ आहे, सर्वात उंच शिखर आहे. तर या पद्धतीचे शिखरे व त्यांची उंची तुमच्या लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे. अशाच पद्धतीचे प्रश्न पुढे विचारले जाऊ शकतील. तर तुम्ही हे फॅक्ट नोट डाउन करा. सह्याद्री पर्वत टोटल किती त्याची लांबी आहे तर 1600 किलोमीटर आहे. महाराष्ट्रामध्ये किती टक्के? 40% भाग आहे. कर्नाटकमध्ये किती आहे? तर कर्नाटकमध्ये 60% आहे. महाराष्ट्रामध्ये 30-25% उरलेला जो भाग आहे तो पुढे-पुढे जातो. तर हे फॅक्ट मी इथे दिलेले आहेत. ते फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा. हे 100% पुढच्या शिफ्टमध्ये विचारली जातील. ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न कशा पद्धतीने आलेला आहे. बघा, हा प्रश्न अशा पद्धतीने आलेला आहे, की मलबारचा किनारा संबंधित सरोवर कुठले आहे? हा प्रश्न विचारला. बघा, आता याच्या पद्धतीत या प्रश्नाच्या रिलेटेड किती प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि येऊ शकतात ते मी खाली दिलेलं आहे बघा. वेम्बनाड सरोवर हे मलबारचा किनारा संबंधित आहे. आता मलबारचा किनारा हा कशाच्या संबंधित आहे? तर कर्नाटकचा जो सागरी किनारा आहे, तर त्यालाच मलबारचा किनारा म्हणतात. तर अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्याला काय नाव आहे? तर कोकण किनारपट्टी. गुजरातच्या सागरी किनाऱ्याला काय म्हणतात? गुजरात किनारपट्टी. इकडे पूर्व किनारपट्टी जर बघितली तर पूर्व किनारपट्टीमध्ये 3 भाग आहेत. तर जर बघितलं तर तुम्ही तामिळनाडूचा किनारा ज्याला की कोरोमंडल म्हटलं जातं, जो प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामध्ये जर तुम्ही पुढे गेला तर आंध्रा किनारा आहे, ओरिसा किनारा आहे. तर कुठला किनारा जास्त आहे? सागर मच्छीमारीसाठी हा पूर्व किनाऱ्यावर जास्तीत जास्त मच्छीमारी होते, कारण तो किनारा हा जास्त रुंद आहे. पण जास्त जर खोलीवर बघितला तर पश्चिम किनारा हा सागरी किनारा आहे. सगळ्यात जास्त खोलीचा किनारा आहे. पश्चिम किनाऱ्याचे 3 भाग, गुजरात किनारा, मध्य भाग कोकण किनारा व दक्षिण भाग मलबार किनारा. तसेच पूर्व किनाऱ्यावरचे 3 भाग मी दिलेले आहेत. तर अशा पद्धतीचे प्रश्नाचे विश्लेषण मी दिलेलं आहे. तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल व याच्यानंतरचे जे व्हिडिओ येतील ते राज्यघटना, इतिहास, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, गणित व बुद्धिमत्ता याच्यावर येतील. ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम झालेली आहे त्यांनी मला कमेंट करा, कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत व कशा पद्धतीचे येऊ शकतील याच्याबद्दलचे मी तुम्हाला काय करेल, व्हिडिओ बनवून तुम्हाला लेक्चर प्रोव्हाईड केले जातील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व असाच प्रतिसाद तुम्ही मला देत राहावे ह्याची मी तुम्हाला आशा बाळगतो.